नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. रायगडावर विशेषतः त्यांचा एक कार्यक्रम झाला आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत त्यांनी त्या काळातल्या इतिहासाबद्दल आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कसे केवळ महाराष्ट्रापुरते नाहीत, तर महाराष्ट्राच्या बाहेर देशापुरते, जगापुरते असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून प्रेरणा केवळ महाराष्ट्रातले लोक घेऊ शकत नाहीत, अखंड जगातले लोक जे आहेत ते शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊ शकतात हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवू नका असा एक सल्ला त्यांनी दिला. म्हणजे हे जे भाषण त्यांनी केलं त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव त्यांनी केला. आणि त्याच वेळेला हे भाषण झाल्यानंतर अर्थातच ते केंद्रीय गृहमंत्री आहेत, भाजपाचे नेते आहेत, या अर्थाने त्यांच्यावर टीका करण्याची संधी जी आहे ती विरोधकांनी साधली. मग त्या भाषणामधले काही उल्लेख जे आहेत ते कसे चुकीचे आहेत असा एक प्रकारे अर्थ काढून त्याच्याहून टीका करायला सुरुवात झाली. विशेषतः संजय राऊत अशा पद्धतीने वेगवेगळ्या विरोधकांच्या भाषणांमधली जे काही उल्लेख असतील त्याचा स्वतःला जसा सोयीस्कर अर्थ असेल तसा काढून त्यावर टीका करतात. तशा पद्धतीने अमित शाह यांनी कसा शिवाजी महाराजांचा अपमान केला, अमित शाह यांनी कसा औरंगजेबाची समाधी असा उल्लेख केला, यावरनं विनाकारण झोडपायला सुरुवात केली. आता खरं तर अमित शाह हे तिथे गेले, केंद्रीय गृहमंत्री या नात्याने गेले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा गौरव केला. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की एरवी हाच उबाटा गट जो आहे किंवा असे अनेक नेते आहेत की जे वारंवार गुजराती मराठी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून महाराष्ट्रापासून मुंबई कशी तोडली जाणार आहे, तोडली जाते अशा पद्धतीचं एक विनाकारण भीतीचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच वेळेला हाच अमित शहाच्या रूपातला एक गुजराती माणूस रायगडावर जातो, शिवाजी महाराजांच्या तिकडे असलेल्या समाधीसमोर नतमस्तक होतो, शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी सांगतो, त्यांचं गुणगौरव करतो आणि त्याशिवाय त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे असं हे व्यक्तिमत्व आहे हे सांगतो. मग अशा वेळेला जे लोक त्यांच्यावर टीका करतायत ते मात्र मराठी आहेत. उबाटा गट हा मराठी आहे, तो स्वतःचा पक्ष शिवसेना असल्याचं म्हणतो, हिंदुत्ववादी असल्याचं म्हणतो, शिवाजी महाराज जे त्यांच्याविषयी आम्हाला अभिमान आहे असं म्हणतो. पण मग तो अभिमान व्यक्त पण व्हायला पाहिजे. तो अभिमान व्यक्त न करता दुसरा कोणी अभिमान व्यक्त करतोय तर त्याच्यामधलं काहीतरी काढायचं, बोलण्यातला एखादा शब्द पकडायचा आणि त्याच्यावरनं विनाकारण राजकारण करायचं. आता अर्थात उबाटा गटाची ही आता एक पद्धतच बनलेली आहे की दुसऱ्याला टोमणे मारणे, डिवचणे, त्याची हेटाळणी करणे. त्यामुळे आता त्याला उत्तरही कोणी देत नाहीत. फडणवीस सुद्धा मागे म्हणले की मी अशा काही स्टेटमेंटवर, मूर्खासारखं केलेल्या स्टेटमेंटवर उत्तर सुद्धा देणार नाही. पण यातून काय दिसून येतं, एक गुजराती माणूस रायगडावर गेला, तिथे गेला, शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक झाला, त्यांचं गुणगान केलं. यापूर्वी नरेंद्र मोदी जे पंतप्रधान पण झालेले नव्हते पण त्यासाठी ते उमेदवार होते, तेव्हा ते रायगडावर गेले होते, तिथे शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर ते पुढे त्यांची वाटचाल सुरू झाली. ते आज आपण पाहतोय की तिसरी टर्म आहे पंतप्रधान म्हणून. म्हणजे शिवाजी महाराजांचं काय महत्व आहे हे त्यांना कळतंय. भलेही राजकारणामध्ये शिवाजी महाराजांचा अनेक लोक उपयोग करत असतील, नाव घेत असतील, पण काही लोक नुसतंच नाव घेतात, करत काहीच नाही. तसं मात्र नरेंद्र मोदी, आता हे अमित शाह यांनी केलेलं नाही. आता खरं तर या पुण्यतिथीच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या संदर्भात काही उत्सव साजरा करतो, त्यांची आठवण ठेवतो वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, ते कार्यक्रम हाती तर घेतले पाहिजेत किंवा त्या संदर्भातली आपली काहीतरी ठोस भूमिका असली पाहिजे. तर आपल्याला लक्षात येईल की बाबा ही व्यक्ती शिवाजी महाराजांकडून काहीतरी प्रेरणा घेते, काहीतरी शिवाजी महाराजांप्रती आपलं काहीतरी ऋण आहे, त्यासाठी काम करते असं दिसलं तर पाहिजे. पण त्यापेक्षा अमित शहाच्या भाषणामध्ये कसं काय चुकीचं काहीतरी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करून आपण काय साध्य करतो, काय त्याच्यातून साध्य होतं. म्हणजे मागे आपल्या इथे भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल म्हणून होते, त्यांच्यावर सुद्धा अनेक वेळेला टीका झाली उबाटा गटाकडून, म्हणजे अर्थात शिवसेनेकडून तेव्हाच्या. पण तेच भगतसिंह कोश्यारी चालत शिवनेरीवर गेले होते त्या वयात सुद्धा. ही जी राजकीय मंडळी आहेत, भलेही तुम्ही राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव घेता पण निदान तुम्ही त्या किल्ल्यांवर जाल तरी की नाही, तिथे जाल, तिथे एखादा कार्यक्रम हाती घ्याल, तेही तुम्ही करत नाही. ते तुम्ही कधी करणार? मी गुजराती मराठी असा वाद निर्माण करायचा, कुठेही काहीतरी एखादी घटना घडली
की गुजराती माणसाने मराठी माणसाला मारहाण केली, चला झालं, गुजराती आणि मराठी असा वाद निर्माण करा, भांडणं लावा, मुंबई कशी तोडली जाणार आहे, मुंबई कशी गुजराती माणूस हस्तगत करतोय हे सांगायला सुरुवात करायची. पण तीच दोन गुजराती माणसं जी आज देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत, एक पंतप्रधान आहेत, एक गृहमंत्री आहेत, भाजपाचे सर्वोच्च नेते आहेत, ते आज रायगडावर जातात, तिथे शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतात, त्यांचं गुणगौरव करतात, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्या प्रत्येक भाषणामध्ये जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये नेते मंडळी असतात तेव्हा शिवाजी महाराजांच्या घोषणा देतात, जय शिवाजी जय भवानी या घोषणा दिल्या जातात. ही इकडचा मराठी माणूस जो राजकीय विरोधक आहे त्यांचा, तो कधी करणार आहे? तो कधी रायगडावर जाणार? तो कधी या किल्ल्यांवर जाणार आणि तिकडे दर्शन घेणार आणि एखादा कार्यक्रम घोषित करणार? साधे इकडे आपल्या इथे जेव्हा औरंगाबाद या ठिकाणाचं नाव संभाजीनगर असं करण्यासाठी सुद्धा ज्यांना काकू करावी लागत होती आणि त्याच उद्धव ठाकरेंनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत तो निर्णय घेतला आणि श्रेय मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याआधी करता आलं असतं. अफजल खानाच्या कबरीच्या भोवती असलेलं अनधिकृत बांधकाम पाडलं तर त्याविषयी प्रतिक्रियाही ते व्यक्त करू शकले नाहीत. आपण शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ठोस असं काही भूमिका घेणार की नाही किंवा आपली काहीतरी भूमिका असणार की नाही? केवळ आपल्या पक्षामध्ये पक्षाचं नाव शिवसेना आहे, जे शिवाजी महाराजांपासून आलेलं आहे, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ठेवलेलं आहे, पण ते तेवढ्या पुरतच राहणार का की आपण त्या संदर्भामध्ये काही आपली भूमिका पण असणार की नुसतं दुसऱ्याच्या भाषणातलं काहीतरी काढायचं, खुसपट काढायचं आणि त्यावर राजकारण करायचं आणि त्यातून आपल्याला काहीतरी फायदा मिळवण्याचा प्रयत्न करायचा, एवढ्यावरच ते सीमित राहणार? हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे गुजराती माणूस रायगडावर पोहोचला, पण मराठी म्हणवणारा, शिवाजी महाराजांचं आम्ही कशी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन चालतो आहोत हे म्हणणारा, मराठी म्हणवणारा उभाटा गट हा मात्र गडाखालीच राहिला. तो कधी रायगडावर जाणार आहे? तो कधी शिवनेरीवर जाणार आहे? ते दिसलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने लोकांना वाटेल की हे पक्ष सुद्धा शिवाजी महाराजांना तेवढेच मानतात. पण तसं काही दिसत नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.